महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मतदान झालेलं आहे, एका घरामध्ये 48 लोक आहेत, 72 लोक आहेत, ही नेमकी चूक कोणाची आहे? जर ही महाराष्ट्र निवडणूक आयोगाची नाही तर इकडे हा जबाबदार कोण? नाही, आता ॲक्च्युली जी मतदार यादी आहे, मतदार ही भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादी आम्हाला मिळाली. आमचे जे पॉवर आहे ते दुबार मतदार आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि याशिवाय ज्यांचे नाव त्याच्यामध्ये आलेले नाही ते सुद्धा आम्ही इन्क्लूड या मतदार यादीमध्ये केलेले आहेत आणि त्याप्रमाणे ही मतदार यादी फायनली आम्ही पब्लिश केलेली आहे. काय एका घरात 52 लोकांची यादी आहे, नाही, आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे. ही ॲक्च्युली आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो. आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो. एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो. शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितले मी. दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो, चुकीच्या प्रभागामध्ये गेलं ती आम्ही बघतो, नाव इन्क्लूड झालं नाही, विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो, काही क्लरिकल मिस्टेक्स असेल, एरर असेल ते इन्क्लूड करतो. जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे. भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत ते भारत निवडणूक आयोगाचे असेल